नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण जाणून घेऊयात मागेल त्याला शेततळे योजना किंवा मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. तर या योजनेसाठी आपल्याला जे काही अनुदान आहे ते शासनाकडून जो आपण शेततळं खणतो त्यासाठी कमीत कमी 75,000पासून आपल्याला बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात. तर याच्यासाठी काही अटी आहेत, म्हणजे आपल्या शेततळ्यामध्ये पडणारं पाणी किंवा जाणारं पाणी हे असणं गरजेचं असतं. त्यानंतर जो आपण कागद तुम्ही पाहताय जो कागद आहे यासाठी सुद्धा आपल्याला सेपरेट अनुदान भेटतं. आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. तर हे जे काही लाभार्थी आहे शेतकरी बांधव, तर याच्यासाठी कुठल्या अटी असणं गरजेचं असतं. तर जी काही आपली जमीन आहे त्या शेतकऱ्याच्या नावावर जो अर्ज करत आहे तर कमीत कमी अर्धा एकर जमीन असणं गरजेचं असतं. आणि आपली जी जमीन आहे त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची जी सिंचन स्रोत आहे, जसं की जर विहीर असेल किंवा बोरवेल असेल तर तसं नसलं पाहिजे. म्हणजे आपली पूर्ण जमीन ही कोरडवाहू असली पाहिजे. त्यानंतर अर्जदाराने याच्या आधी शासनाच्या कोणत्याही योजनेतून शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा. त्यानंतर जी जमीन असेल, जी काहींचं सामायिक क्षेत्र असतं, तर ते सामायिक क्षेत्राचा संमतीपत्र असणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर यासाठी जी काही कागदपत्रे लागतात त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. जो काही आपला डिजिटल सही केलेला 7/12 आणि 8चा उतारा यासाठी लागतो. त्यानंतर आधार कार्ड आणि आधार लिंक असलेलं बँक पासबुक असणं गरजेचं असतं. आणि जे काही बँक खातं हे आपलं राष्ट्रीयकृत बँकेचं असावं. त्यानंतर जो काही जातीचा दाखला आहे, जी काही माझे मागासवर्गीय शेतकरी बांधव आहेत त्यांना जातीचा दाखला असणं गरजेचं असतं. त्यानंतर जे दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच BPLमध्ये येतात त्यांना त्यांचं प्रमाणपत्र असावं लागतं. तर हा अर्ज कसा करायचा, तर याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. जी काही सरकारची MHA-DBT फार्मर पोर्टल ही एक अधिकृत वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती तुम्ही जा आणि तिथे आपली नोंदणी करून शेतकरी योजना हा एक पर्याय असतो, तर तो पर्याय निवडा. सिंचन साधने आणि सुविधा या घटकाखाली शेततळे ह्या पर्यायाची तुम्ही निवड करा. त्यानंतर विचारलेली जी काही त्यांनी माहिती विचारतात ती एकदम अचूक माहिती भरा. यामध्ये काळजी घ्या की माहिती भरताना एकदम अचूक माहिती आपण भरली पाहिजे. त्यानंतर जे काही कागदपत्रे आहेत ते तुम्ही व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करा. आणि याच्यामध्ये जी काही निवड असते अपलोड केल्यानंतर व्यवस्थित अर्ज सबमिट केल्यावर आपली जी काही निवड होते ही लॉटरी पद्धतीने किंवा ज्येष्ठतेनुसार आपली निवड होते. एकदा काही निवड झाली तर आपले जे काही जवळचे कृषी अधिकारी आहेत ते आपल्या या जागेची पाहणी करतात आणि काम पूर्ण करण्याची आपल्याला संमती देतात. तर त्यानंतर शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये काय होतं की बरेचसे जण म्हणतात की योजना बंद पडलेली आहे किंवा काय. तर तुम्ही जे पाहताय हे आम्ही अनुदानातूनच शेततळं केलेलं आहे. तर हे किती बाय कितीचं आहे किंवा यासाठी कशा टप्प्यावर पैसे आले याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तर यासाठी तुम्ही जागरूक राहणं फार गरजेचं असतं. वेळोवेळी जे काही साहेब असतील त्यांना अधिकाऱ्यांना तुम्ही जाब विचारणं गरजेचं असते की का नाही झालं किंवा काय अडचण आली का. तर अडचण जर आली तर कुठलं काही कागदपत्रे वगैरे लागत असतील तर त्या कागदपत्रांचा पुरवठा करा आणि नक्की तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळू शकतो.